कराड वडगाव हवेली इथे एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये टाकू दिलो की धडकन आपला दशमिंद केसरी बकासूर मैदानात दाखल झाला आणि रणजित सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते सर, काय सांगाल कसं मैदानाचं? मैदान चांगलं आहे. शिवराय जगताप बैलगाडी क्षेत्रामध्ये कायम एक चांगलं मैदान घेतात आणि ते करून धावतात. त्याने मैदान घेतले. 3 लाख रुपये मैदानाचं बक्षीस आहे. प्रवेश फक्त 1000 रुपये. चांगलं मैदान आहे. तरी काल जरा पावसाचं वातावरण वगैरे झालं, मला 2 फोन वगैरे आले असतील बरेच. रात्री बराच पाऊस होता कराडमध्ये. कराडमध्ये भरपूर पाऊस पडला, फक्त इकडे थोडासा कमी प्रमाणात होता, त्यामुळं झालं मैदान. काल दशमिंद केसरी आपल्या लाडक्या बकासूरनं ज्योतिबाचं दर्शन घेतलं होतं. कसं काय, म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेणं कसं काय झालं होतं? इकडं तर आमच्या भागामध्ये नाही का ज्योतिबा आणि ज्योतिबाचं महात्म्य खूप मोठं आहे. बरोबर. बकासूरला तिथं ज्योतिबाला न्यायचा होता. काल योगायोग आला म्हणून काल बकासूर तिकडे ज्योतिबाला गेला. आता आपलं मराठी नूतन वर्ष सुरू झालंय, गुढीपाडवा सुरू झाला, तर आपल्या आता दशमिंद केसरी आपल्याला काय काय आता अपेक्षा असणार? म्हणजे नवीन आपलं मराठी नववर्ष आहे, अपेक्षा कुठली राहिलेली नाही. कुठली अपेक्षा राहिलेली नाही. फक्त सर्वसामान्य माणसांची बैल वरती आणायचं एवढंच आता आमची अपेक्षा. नक्कीच नक्कीच. सर, आता कुठेतरी गेल्या वर्षी बिनजोड मध्ये नियोजन जरा फसत होतं. या वर्षी झालेल्या चालूच्या दोन्ही पण बिनजोडच्या मैदानामध्ये बकासूरनं विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजे चालू सीझनला नियोजन पण परफेक्ट व्हायला लागले मुंबईमध्ये. काय सांगाल? मुंबईमध्ये सचिन शेटचं नियोजन चांगलं असतंय. थोडस नशिबात असते. गेल्या वर्षी थोडासा बॅड पॅच होता, पण यंदा सचिन शेटचं नियोजन चांगलं असतंय. यंदा तर दोन्ही शर्यत झालेत. बरोबर. आणि आता सर काय सांगाल, आता बकासूरचा सुरुवातीचा दिवस आणि आजपर्यंतचा प्रवास काय सांगाल? बकासूरनं खडतर प्रवास चालू केला होता आणि आज महाराष्ट्राची किंवा जगभराची अनबान शान झाला. त्या मागचं परिश्रमी तसं आहे आणि त्यांनी सगळी मोहिलने किंवा मामाने घेतलेला सगळा कष्टाचं हे फळ आहे. आज मैदान खरं तर मोठं नामांकित मैदान आहे. तर दरवेळी आपण पाहतो की बकासूर बरोबर एक नवीन चेहरा असतो, पण आज नक्की कसं काय, म्हणजे जुना चेहरा असणार का नवीन चेहरा असणार? हॅट्रिकचा चान्स आहे. हॅट्रिकचा चान्स आहे म्हणजे प्रेक्षकांना कळालंच आहे. नक्की डबल हिंद केसरी जोडी आता परत एकदा आपल्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. नक्कीच. सर काय सांगाल, आता मोहिल शेठ पण तुमच्या बरोबर आहेत. बरेच वाईट काळातून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. बऱ्याच वेळा ट्रोल करण्यात आलं, बऱ्याच काही अडचणी आल्या, पण त्यांनी कधी बोलून कधी दाखवलं नाही. ते प्रत्येक वेळेस म्हणत आले की आम्ही कधी बोलणार नाही, जे काय असेल ते आपला बैल म्हणजे बकासूर आमचा तो स्वतः पळून ते सिद्ध करून दाखवतो. आम्हाला कोणाला काही उत्तर द्यावं लागत नाही किंवा बोलावं लागत नाही. मोहिलला त्यांच्या घरातल्यांनी सांगितलंय बोलून कुठली तो गोष्ट दाखवायची नाही. बरोबर. नक्की. तुझ्याकडे बकासूर नावाचं एक ब्रह्मास्त्र आहे. बरोबर. नक्कीच नक्कीच. ते तुला जे तुझ्या मनात आहे ते बकासूरला साध्य करून दाखवल. त्यामुळे तू कुठली गोष्ट बोलून दाखवू नको. नक्कीच. तुझ्या मनात आहे ते बरोबर. तुझा देव आहे, तुझ्या नशिबात आपल्याला जो देव आहे, बरोबर, तो देव तुला सगळं काही साध्य करून दाखवतो. कारण आतापर्यंत आम्ही बघतो की खूप सारे म्हणजे मोहिल शेठ पण यांना खूप ट्रोल करतात, पण मोहिल शेठ यांचा स्वभाव शांत आहे. कारण त्यांना माहिती आहे माझा देव बकासूर आहे आणि तो मी नाही तरी माझा देव बकासूर उत्तर देतोय आणि तो देतोच. कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या तो 100% देतो. आणि त्यामुळे मोहिल शेठ यांचं थोडक्यात व्यक्तिमत्व शांत आणि संयमी झाले. एकदम शांत आणि संयमी, सगळ्यात मिसळून जाणार, सगळं इकडे शांत असं. कारण बकासूर त्यांचा सगळं करून दाखवतोय त्यांना. नाही तर कधीच कुठली गोष्ट काही बोलत नाही. बरोबर. नक्कीच. म्हणजे कुठल्या त्याच्यात तुमचा पैरा असो किंवा काय असो, तर कधी कुणाला म्हणजे कोणाला द्या कोणाला देऊ नका. बरोबर. कुठला पैरा आहे तो कधी कोणाला विचारत बी नाही, काय नाही. नक्कीच. त्याला मामाने सांगितलं की बैल उद्या घेऊन जायचं आहे, तिथे सकाळी बैलाचा आवरतो, बैलगाडीत भरतून घेतो. जेव्हा अड्ड्यात जोट्यात बैल येईल तेव्हा त्याला कळतं की बाबा आपला. आणि सर, आता कुठेतरी आपला बकासूर हा तुम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक मैदानामध्ये एका नवीन चेहऱ्याबरोबर पळत असताना तो त्याला गुलाल मिळवून देतो. आणि आपण म्हणण्यापेक्षा असे बरेच बैलगाडी मालक आहे, आम्ही पण बऱ्याच जणांना भेटतो असतो, ते म्हणत असतात की या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकमेव असा बैल आहे की जो 2 नंबर 3 नंबर किंवा कुठल्याही बैलाबरोबर घेऊन गुलाल करण्याची किंवा गुलालात गाडी ठेवण्याची तर मग कोणाचं असेल तर ती बकासूर मध्येच आहे फक्त. नाही काय होतंय, टॉपच्या बैलाबरोबर पळायला ज्यांच्याकडे रोज गुलाल आहे त्यांच्या बरोबर रोज गुलाल करून त्यांच्या चेहऱ्या कुठला हास्य येत नाही. त्यांच्या नशिबात कधी गुलाल नाही, त्यांना गुलाल आणून देणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरच आनंद बघणं हे योग्य असं मला वाटतं. नक्कीच. आतापर्यंत म्हणजे बकासूरनं खूप जणांना चेहऱ्यावर आनंद पण आणून दिलाय, खूप जणांना. 100% हो. म्हणून आणि अजूनही तो नवीन चेहरे उजेड आणणार 100%. हो. नक्कीच नक्कीच. चालेल. तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज म्हणजे हिंद केसरी जोडी धावणार आहे त्यामुळे काय बोलायला नको. नक्कीच गुलाल आपलाच असेल. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.